अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते माजी आमदार साहेब चिखलीकर साहेब प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मंचावर बसलेले सगळ्या उमेदवारांचे मी आभार मानते। मी दोन गोष्टी तुमच्या समोर सांगत आहे। बघा, सर्वसाधारण माणसाला ओळखू शकते। आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहोत आणि अजितदादा पवारांनी आपल्यासाठी एक योजना काढली आहे 1 लाखाची आणि ते बिलकुल होणारच आहे। आपण सगळेजण आम्हाला 2 तारखेला बहुमताने विजय करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही थांबले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून मी फिरदौस बी शेख मंसूर ब गटामधून आहे आणि अ गटातून सूर्यकांत चौधरी हे माझ्या बरोबर उमेदवार आहेत। आम्हाला 2 तारखेला तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा ही आमची नम्र विनंती आहे। थँक्यू। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार व आमदार चिखलीकर साहेब यांना अभिवादन करून मी 2 शब्द बोलतो। व्यासपीठावर बसलेले माझे सर्व नेते प्रमुख उपस्थित नांदेड शहर जिल्हा आमदार माजी आमदार ओमप्रकाश ठोकरना साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब, साबेद चाऊस वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व नेते मंडळी यांना मी सर्वांना अभिनंदन करून सर्वांपुढे हे सांगू इच्छितो की आम्ही 13 राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आणि 1 तुतारीचा उमेदवार आणि माझी आई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना सर्वांना निवडून द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। निशाणी घड्याळ या चिन्हावर 2 तारखेला मतदान करून आम्हाला सर्वांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि जय हिंद, जय भारत। नगमा प्रभाग क्रमांक 10 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार, मी यांना वंदन करून मी माझे 2 शब्द तुमच्या समोर बोलत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना म्हणजे आपण सर्वजण, म्हणूनच मी इथे उभे आहे आणि मला इथे उभे पाहून आपल्या सर्वांना हा विश्वास झाला असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्म व निरपेक्ष आहे। बरोबर ना? मी काही चुकीचं तर बोलत नाही, तर म्हणून मी इथे उभी आहे ना, तर मला आता तुमच्या सर्वांचा साथ हवा आहे। मी प्रभाग क्रमांक 10 मधून इथे उभी आहे, 10 मधून मी इथे उभी आहे आणि मला आता तुमच्या सर्वांच्या मतदानाची गरज आहे। म्हणून मी एक तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते, जेव्हा तुम्ही एक नवीन माणसाला नवीन संधी द्याल तर तुम्हाला नवीन तुमच्या समस्यांचं निवारण नक्कीच मिळेल। मी पण प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करत आहे आणि मला जाणीव आहे, कारण मी पण तुमच्यातलीच आहे। मी पण लाडकी बहीण, मी पण लेक, म्हणूनच मी इथे उभी आहे आणि मला आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे। आणि मी एक गोष्ट इथं सांगू इच्छिते, अजितदादा पवार म्हणजे पत्थर की लिखित, एकदा दादाने शब्द दिला म्हणजे दिला। आता साहेबांनी एक योजना सांगितली 1 लाखाची योजना, ते आपण सर्वजण मिळून अंमलात आणू। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आपल्या कामात येत आहे आणि मी तुम्हा सर्वांचा विकास घडवून आणणार आहे, त्याचप्रमाणे 1 लाख रुपयाची जे
हे आहे योजना ते पण आपल्यापर्यंत पोहोचेल याची नक्कीच खात्री घेऊ. आणि मी आता हे सांगू इच्छिते, लाडकी बहीण योजना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट याकडून मोहिमेत आली आणि लाडकी बहीण योजनेचा चिन्ह म्हणजे घड्याळ. वेळ आमची, विकास तुमचा, हा पक्का विश्वास तुम्ही जर दृढ निश्चय केला आणि आम्हाला 2 डिसेंबरला प्रचंड मताने जर विजय केला तर मी तुम्हा सर्वांची बहीण आणि तुम्हा सर्वांची लेक, तुम्हा सर्वांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा पक्काच वादा करीन. मला तुम्ही सर्वजणांनी ऐकलात आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता ती झाली मराठी. मला इथे बघून आणि या अवस्थेत बघून, मी आहे मुस्लिम समाजाची. अब हिंदी में बात करने की बात. हमें यहाँ देख के आप सबको यकीन हो गया कि हम सब भी आगे जा सकते हैं. हम सब अपना सबका विकास करने के लिए हमें आगे होना होगा, हमें घरों से बाहर निकलना होगा, हमारे हक के लिए आवाज उठानी होगी, तभी हमारा विकास होगा. तो इसलिए मैं आप सबके सामने यहाँ खड़ी हूँ. और मैं मुस्लिम समाज से हूँ. इसका मतलब ये नहीं कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सर्वांगीण विकास करना चाहता है, इसीलिए मैं आज यहाँ हूँ. सर्व जाती जमात आणि सर्वांचा विकास घडवून आणण्यासाठी मी इथे उभी आहे. मला जास्त मराठी बोलण्याची सवय आहे, त्यामुळे थोडी गडबड होत आहे. बरोबर. 2 डिसेंबरला प्रचंड मताने विजयी करा. 2 दिसंबर को आप सबको राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के घड़ी के निशानी के सामने मत देने का है. सबको याद रहेगा ना. थोड़ा तो ताली बजाओ. थैंक यू सो मच. दर्शनवाद चंद्रकांत, दर्शनवाद देऊबाई, दर्शनवाद. मी भाषण करते की सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे देणे मान्य आहे. माझे सर्व मुलं शिक्षून बेकार आहेत, त्यांचं काय हे मला ज्याने आहे हे करायचं. हे लाडक्या बहिणीची योजना केलेली आहे ते चांगलं झालं, पण माझे मुलं सगळे परिवारामध्ये सगळ्या कुटुंबामध्ये बेकार आहे, त्याचा विकास घडावे हेच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. प्रश्न चांगला मांडला आपण. बरोबर आहे, सर्वकडे बेरोजगारी वाढलेली आहे. माझे वडील शिक्षक, माझे घरचे कर्मचारी आहेत. मी सुद्धा एका शाळेवर संस्था शिक्षक होतो. गेली 17 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, पण बिनपगारी फुल अधिकारी याच पदावर होतो मी. म्हणून या बेरोजगारीसाठी आणि बेरोजगारींना आळा घालण्यासाठी तुमचे मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना देऊन बळकट करावे आणि जे बेरोजगार उमेदवार आहेत किंवा बेरोजगार मुलं आहेत यांना नवीन काही योजना किंवा नवीन नोकरीच्या म्हणजे प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंवा नवीन नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मागे तुम्ही असणे गरजेचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी संतोष चंद्रकांत दर्शनवाड, अजितदादा गटाचा उमेदवार आहे. 9 प्रभाग क्रमांक 9 मधून ब या गटामधून उमेदवार आहे आणि आमचे नगराध्यक्षासाठी गिरजाबाई माधवराव पचलिंग या आहेत आणि आमचे सहकारी मित्र सर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक 1 ब मधील चंद्रकांत ओताजी एरगुले, प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 2 अ मधले प्रकाश सूर्यकांत चौधरी, प्रभाग क्रमांक 2 ब मधील फिरदौस बी शेख मंसूर आणि प्रभाग क्रमांक 3 ब दीपक विश्वनाथ सरोदे, प्रभाग क्रमांक 4 अ कुमारी आदती बाबासाहेब चौधरी, प्रभाग क्रमांक 4 ब सूरज रघुनाथ कोजली, प्रभाग क्रमांक
5 ब मोहम्मद अन्सार मोहम्मद इलियास, प्रभाग क्रमांक 6 ब कैलास दत्ता सुर्ले, प्रभाग क्रमांक 7 ब गंगाधर लक्ष्मण कुंचडवाड, प्रभाग क्रमांक 8 आकाश साहेबराव चंपुरे आणि प्रभाग क्रमांक 9 निशाने यांची तुतारी यांच्यासोबत हे बी राष्ट्रवादी आणि आम्ही राष्ट्रवादीच आहोत, यांची फक्त निशाणी तुतारी आहे आणि आमची निशाणी घड्याळ आहे. आणि प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये मी स्वतः संतोष चंद्रकांत दर्शनवाड, प्रभाग क्रमांक 10 श्रीराम रंगराव राठोड आणि प्रभाग क्रमांक 10 ब शेख नगमा बेगम मोहम्मद साजिद. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, सर्वांना लाडक्या बहिणीचा योजना किंवा लाडक्या बहिणीच्या पैसे हे सर्वांना मिळत असतील ही आशा करतो. जर कोणाला भेटत नसतील, येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे, बँकेची नाही. बरेच जण माझ्या सुद्धा सेतूचं एक दुकान आहे, तिथं म्हणून येतात आणि मला बँकेची केवायसी करायची. बँकेची केवायसी करायची नाही, तुम्हाला लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे. इथं तुमचा गैरसमज झालेला आहे. कारण गैरसमज कसा आहे, केवायसी करा म्हणजे तुम्हाला सांगलं केवायसी करा, फक्त तुम्ही काय केलं, पासबुक राहिले केवायसी करा. बँकेची केवायसी नाही, लाडक्या बहिणीची केवायसी करा. आणि ते 31 डिसेंबर पर्यंत अजून मुदत वाढ दिलेली आहे आणि तीच केवायसी करायची आहे तुम्हाला. त्यानंतर जर 31 डिसेंबरच्या नंतर तुमची केवायसी झाली नसेल, आता जर कोणाची राहिली असेल त्यांना करून घ्या. ज्यांचे पैसे बंद आहेत, ज्यांचे पैसे चालू नाहीत, ते चालू सुद्धा होणार आहेत. जर केवायसी तुम्ही केला नाही तर तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे देखील बंद होतील. त्याच्यासाठी केवायसी सर्वांनी करा. तुम्हाला जे गैरसमज आहे की केवायसी केल्यावर पैसे बंद होतील, हे चुकीचे मार्ग तुम्हाला माहिती आहे, हे चूक आहे. तुमची केवायसी केल्यावर तुमचे पैसे तुम्हाला जे बंद आहेत त्यांचे सुद्धा चालू होणार आहेत. त्याच्यासाठी लाडकी बहिणीची केवायसी करून घ्या आणि सर्वांनाच दरमहा 1500 रुपये मिळणारच. आणि हेच मिळण्यासाठी जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर राष्ट्रवादी यांना बळकट करण्याचं काम हे तुमचं आहे आणि तुम्हीच करशाल हेच आशा आहे. तुम्हाला करावेच लागेल. कारण आपला मालक जे एखाद्या वेळेस जर 50 रुपये मागायचे असतील तर मालक आपल्याला 50 रुपये देत नाही, त्याला आपल्याला लालीगोळी लावावी लागते. काही काम असलं, काही आणायचं असेल तर तुम्हाला 3 वेळेस त्यांना सांगावं लागते. पण अजितदादा असे आहेत की ते तुम्हाला न सांगता दरमहा 1500 रुपये देतात. हे देतात की नाही तुम्हाला माहित आहे, सर्वांना माहित आहे. हे म्हणजे दिनांक 3 ते 10च्या दरम्यान मध्ये तुम्हाला 1500 रुपये ऑटोमॅटिक खात्यामध्ये पडतात. तुम्हाला मेसेज सुद्धा आला जरी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. तुम्ही पाहू शकता. येणाऱ्या 3 तारखे ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे अजून पडणार आहेत. म्हणून म्हणतो या राष्ट्रवादी यांनाच तुम्ही सर्व महिलांना व पुरुषांना विनंती आहे की आपले राष्ट्रवादी हेच अजितदादाचे हात बळकट करणारे राष्ट्रवादी आहे. जर अजितदादा बळकट तर सर्व नगरपालिका तुमचे मुदखेडचे जे प्रश्न आहेत, आता माझ्या प्रभागामध्ये काही जण रस्ते नाहीत, नाली नाहीत, नाल्याचं सोडून साधं पियाला पाणी नाही. पाणी येते कसं येते, गटारातलं येते. पाणी फक्त पाईपलाईन फिल्टरची केलेली आहे. रोड फोडलेले आहेत, पण त्या रोड फोडल्याच्या वरी साधं डांबर किंवा सिमेंट सुद्धा टाकलेलं नाही. ज्या वेळेस तुमची पाईपलाईन फिल्टरची करायची होती त्याच्यामध्ये टेंडर मध्ये दिलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही फोडताल त्याच पद्धतीने तुम्हाला ते लावून सुद्धा द्यावे लागेल किंवा सिमेंट वरून टाकण्याचा त्यांना GR आहे किंवा त्यांना सूचना दिलेली आहे, पण ते काय अजून टाकलेले नाहीत. तर चोरांना एवढंच सांगितलं इच्छितो, आमचे जे उमेदवार उभे केले आहेत, नगराध्यक्ष असो, प्रभागातील असो किंवा सर्व नगरसेवक व आपले मान्यवर आमदार चिखलीकर साहेब हे थोड्याच वेळात येत आहेत, तरी मी माझं लांबचं भाषण इथंच थोडं, जर माझा कोणाला जर माझ्यामुळे कोणाला जर ताप म्हणजे काय माझ्या बोलण्यामध्ये कोणता वावगव शब्द गेला असेल तर मी सर्व महिला व माझ्या बंधूंचं
आचना करतो आणि मी माझे भाषण सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आमचे पत्रकार मित्र म्हणतात की गोरमाटीमध्ये बोला. गोरमाटी गोरमाटीत कोणी असे वाटे म्हणत 7 भाषा आवाचं, एकच कोणी गोरमाटी यावचं, हिंदी यावचं, कमार राजस्थानी यावचं, 7 भाषा यावचं. मग ग्रॅज्युएट छो, मग काही अनपढ़ છે કાંઈ છે મારે બી એમ જો માસ્ટર ઓફ જર્નલિઝમ છું, મો પત્રકારિતા મારો વ્યવસાય બી છે, પણ માસ્ટર ઓફ જર્નલિઝમ છું, મતલબ પત્રકાર ડિગ્રી છે મારે કન. અને છે યાડી મહિને હાથ જોડે વિનંતી કરું છું કે તમે રાષ્ટ્રવાદી બરકટ કરો. તમાર જે બી પ્રશ્ન રહે, નાલી રહે, પાણી રહે, યા ફિર તમાર કોણસોય કામ રહ્યો, ये राष्ट्रवादी करण छोड़े शिवाय छोड़ी नहीं देवेला. और सर मतलब मैं कड़कड़ी विनंती करू છું का तुम राष्ट्रवादी बरकट करो. हमारी जतरे भी विरोधार छ, जतरा भी नगर सेवक, नगर अध्यक्ष जी भी छ, उन तुम भर घोष मते निवडून दो છો, हीच आशा करू છું. थांबू છું. जय हिंद, जय सावरकर, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या जाहीर